थोड्याच वेळात रायगडच्या मावळ माचीवर बारदाराने धरलेल्या भगव्या झरीपटक्याचा ठिपका दिसू लागला. दूरवरच्या धुकट माचीवर राजे दाखल झाल्याची ती खूण होती. जिजाऊंना थकल्या डोळ्यांनी ती दिसू शकत नव्हती. म्हणून संभाजीराजे म्हणाले, "मासाहेब, महाराज साहेब माचीवर आले." ते ऐकताच राजांची उभट मुद्रा डोळ्यांसमोर तरळलेल्या जिजाऊंच्या ओठातून सहजी शब्द सुटले, "औक्षवंत व्हा." माचीकडे रोख धरत मुजरा देणाऱ्या संभाजीराजांच्या ते कानी पडले. मात्र त्यांना वाटले, जसं आबासाहेबांचं केलं आहे तसं मासाहेबांचं वर्णन केलं तर फक्त समर्थच करतील, इतरांचं ते सामर्थ्यच नव्हे. पावसाची नाळ तुटली. रायगडाचा घेर फुलाच्या हिरवाईने बहरून आला. जिजाऊंचा निरोप घेऊन संभाजीराजे गड चढून आले. दरम्यान 2 घटनांची चक्रे फिरून गेली होती. उमराणीच्या खुल्या मैदानात कैचीत फसलेला विजापूरचा सेनापती अब्दुल करीम बहलोल खान यास जीवे सोडण्याची चूक प्रतापरावांनी केली होती आणि वाई प्रांतातील पांडवगड मराठ्यांच्या एका फौजफळीने झडप टाकून दस्त करण्याचा प्रयत्न केला होता. दुसरा उरकून राजे सातारा प्रांतात निघून गेले. 4च दिवसात त्यांनी पांडवगड जिंकल्याची खबर रायगडावर आली. ती ऐकून संभाजीराजांनी रायगडावर साखर वाटली. धाराऊने दिलेल्या हुलग्याच्या माडग्याचा कटोरा ओठाआड रिचवून संभाजीराजे आपल्या महलाबाहेर पडले. बाहेर पहाऱ्याला यादव नामाजी होता. त्याचा मुजरा आपलासा घेत युवराज त्याला म्हणाले, "यादवराव, आमच्या संगती या." त्याच्यासह ते दरबारी चौकात आले. दक्षिणी जोत्यावर मांडलेल्या पंजा उगारलेल्या पेंढा भरल्या वाघावर त्यांची नजर गेली. ते जनावर आत्ताच झाडीतून बाहेर पडल्यागत जिवंत दिसत होते. "आपण अगोदर भोसले आहोत, मग शिकारी." राजांची बोली संभाजीराजांच्या मनात शिरली. कारण नसता तिला समर्थाचे बोल चिकटले. "काया बहुत कष्ट व्हावी, उत्कट कीर्ती कर उरवावी." यादव नामाजीसह जगदीश्वर दर्शन करून युवराज कुशावर्ताच्या टाक्याजवळ आले. कुणाचीही नजर जखडून पडावी असे नानारंगी कमळफुलांचे थाळे टाक्यावर उठले होते. गडाच्या मंद वाऱ्याने ते डुलत होते. भरल्यासारखे संभाजीराजे कुशावर्ताकडे बघत राहिले. त्यांच्या मनी एका विचाराचे कमळफूल फुलून उठले. मासाहेबांना फुलांचा खूप सोस. गडावर आणून हे टाके त्यांना एकदा दाखविले पाहिजे. "यादवराव, आत उतरा. वेगवेगळ्या वर्णाचे नाळ खोडून आणा." युवराजांनी आज्ञा केली. पायताने उतरवून यादव नामाजी टाक्यात उतरला. निळे, सफेद, लाल असे अर्धवट फुललेले कमळ नाळ घेऊन बाहेर आला. ते निरखीत युवराज बाले किल्ल्याकडे परतले. दरबारी चौकातील कारंजी हौद आला. शतधारांनी उसळत्या फवाऱ्याकडे नजर टाकीत संभाजीराजे महालात आले. त्यांना कल्पना नव्हती, पण महालात धाराऊ आणि येसूबाई उभ्या होत्या. येसूबाईंनी रामराजांना वर छातीशी घेतले होते. युवराजांना बघताच धाराऊ आपणालाच सांगितल्यागत म्हणाली, "तरकतच राहत नाही. आईच्या पुंजीची जुपी लावून द्याची राहिलीच की बुवासनी." आणि ती महालातून बाहेर पडलीही. या रामराजांना घेण्यासाठी कमळ नाळांसह संभाजीराजांनी हात पसरले. येसूबाईंच्या काखेतून त्यांना घेताना संभाजीराजांच्या बोटांचा स्पर्श येसूबाईंच्या अंगादंडाला झाला. उभ्या अंगावर रसरशीत कमल फुलल्याचा भास त्या स्पर्शाने येसूबाईंना झाला. त्यांच्या पापण्या फडफडल्या.
कपाळीच्या कुंकूबोटात घामाचे थेंब तरारून आले. मोठ्या धाडसाने त्यांनी समोरच्या टोपाखालच्या पाणीदार डोळ्यांना आपले डोळे भिडवले आणि क्षणात ते खालच्या फरसबंदीवर टाकले आणि लगबगीने त्या बाहेर जायला निघाल्या. थांबा, कुणीतरी त्यांचे पाय जागीच खिळून टाकले. संभाजीराजे रामराजांसह पुढे आले. हातीचे कमळनाळ त्यांनी येसूबाईंच्या मुद्रेच्या केतकी कमळाकडे बघत पुढे धरले आणि म्हणाले, घ्या, एकतर जगदीश्वराला नाही तर तुम्हालाच हे द्यावेत असे ठरविले होते. धडधडत्या छातीने आणि थरथरत्या हाताने येसूबाईंनी ते रंगबेरंगी फुले असलेले देठ हाती घेतले. ते घेताना पुन्हा झालेल्या बोटांच्या स्पर्शाने त्यांच्या पापण्यांचे अस्तर आणि पुन्हा कानांची पाळी रसरसून आली. डोळ्यांना डोळे भिडले. भांबावलेल्या येसूबाई नेसूच्या शेवाने फरसबंदी झाडीत तरातरा महालाबाहेर पडल्या. थोड्याच वेळात धाराऊ महालात आली. दोघा बंधूंना एकत्र बघून हसली. युवराजांच्या हातात कमळे नाहीत हे बघून ती म्हणाली, पूजेची जुपी लागली, पर देवीला कमळाचं द्या ठेवायचं राहूनच गेलं. आता कोण बापडीला ते आणून देणार. आणि रामराजांना घेऊन धाराऊही हसत बाहेर पडली. बंकापूर लुटून कारवार तसनस करून आनंदराव मकाजी यांना पन्हाळा प्रांती ठेवून राजे पुरत्या 2 महिन्यानंतर रायगडी आले. ते आलेनी एक वाईट आणि एक चांगली खबरही त्यांच्या पाठोपाठ गड चढून आली. दौलतीचे कदीम चाकर मुजुमदार निळो सोंदेव वारले ही खबर वाईट होती आणि काशीचे गंगाभट राजे यांच्या भेटीला येत आहेत ही खबर चांगली होती. राजांचे कुलोपाध्याय नाशिकचे अनंतभट्ट कावळे यांनी खास माणूस पाठवून काशीच्या वेदशास्त्र संपन्न विश्वेश्वर भट्ट उर्फ गागा भट्ट यांना क्षेत्री आणवले होते. आचार्य गागा भट्टांना इतमामाने गडावर आणण्यासाठी राजांनी अण्णाजींना पालखी सरंजामासह नाशिकला रवाना केले आणि गागा भट्टांचे दर्शन जिजाऊंना घडावे म्हणून त्यांना पाचाडातून गडावर आणण्याची कामगिरी राजांनी संभाजीराजांना जोडून दिली. गडचढीचे भोये आणि पडदेबंद मेणे घेऊन आज्ञेप्रमाणे संभाजीराजे पाचाडात उतरले. त्यांनी थकल्या जिजाऊंना हातजोड देत मेण्यात बसले होते. दुसऱ्या मेण्यात पुतळाबाई बसल्या. कबिला रायगडावर आला, पण आजारी काशीबाई मात्र तेवढ्या पाचाडातच राहिल्या. श्री क्षेत्र काशीच्या धर्मपीठाचे श्रेष्ठ आचार्य रायगडावर येताहेत या जाणिवेने सर्वत्र चैतन्य पसरले. दाक्षिणात्य मावळी स्वागताची तयारी खुद्द राजे संभाजीराजे यांच्या देखरेखीखाली सिद्ध झाली. महाडहून अनंत भट्टांची गडावर वर्दी आली. आपल्या निवडक शिष्यगणांसह आचार्य येत आहेत. राजे संभाजीराजे जिजाऊंची पायदोळ घेऊन गड उतरायला लागले. त्यांच्या पालख्या मागून मोरोपंत, अण्णाजी, दत्ताजी, येसाजी, निश्चलपुरी, कवी परमानंद, कवी कुलेश, प्रभाकर भट्ट, केशव पंडित अशी निवडीची मंडळी गड उतरू लागली. पालखीच्या राजगोंद्याबरोबर संभाजीराजांचे मन हिंदळू लागले. कसे असतील आचार्य गागा भट्ट. समर्थांच्या सारखे त्यांना तरी आम्ही कुठे पाहिले. काशी मथुरेहून काशीच्या वाटेवर असताना आम्हास परतावं लागलं. काशी राहून गेली आणि आता बघून तरी काय उपयोग. तिथल्या विश्वेश्वराचं देऊळ औरंगजेबाने लुटलं. मंदिराच्या चिऱ्यांनी त्याच जागी म्हणे मशीद उठवली. औरंगजेब भरल्या दरबारी बंदिस्त कठड्याआड बसणारा आम्हास हौदा खेळता काय हे वजिरामार्फत विचारणारा, पालखीच्या दांड्याच्या कुरकुरीतूनच शब्द बाहेर पडताहेत असा त्यांना भास झाला. या भूमंडळाचे ठायी धर्मरक्षी ऐसा नाही. महाराष्ट्र धर्म उरला काही तुम्हाकरिता.
महाराष्ट्र धर्म न कळत एक हुंकार त्यांच्या नाकपाळ्यातून सुटला. पाचाडचा जिजाऊंचा वाडा मागे पडत होता. रस्त्याच्या दुहाती शस्त्रधारी मावळ्यांनी शिस्त धरलेली दिसू लागली. पखाले पालख्या बघून दूर हटू लागले. आगवानीचा डेरा आला. पालख्या ठाण झाल्या. अंथरल्या पायघड्यांवरून राजे संभाजीराजे डेऱ्यात शिरले. आत मांडलेली बैठक राजांनी निरखली. लोड, गिरद्या, बिछायती सारा इतमाम ठीक होता. बैठकीच्या बगलेला एक धारकरी सरपोसाने झाकले सुवर्ण तबक खांद्यावर घेऊन उभा होता. मोरोपंत, अण्णाजी, येसाजी, परमानंद, कुलेश साऱ्यांच्या चर्येवरून नजर फिरवताना राजांचे मन राजगडाच्या भुयारात शिरावे तसे खोलवर शिरले.